मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे. आणि नॉस्ट अगेनला मयूर आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो. दिवागाव श्रेयस शिलबन या संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी संकेत पंच ग्रीन सिग्नल करतात. षटकांचे माचे आणि 4 षटकांमध्ये तुम्हाला किमान चांगले धावसंघ बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे, तुल्यबल संघ. आपण पाहतो बॉल चालला मिडॉनला, शतक सज्ज, धोका होऊ शकला असता कदाचित. रिस्की सिंगल धाव ठिकाणी घेण्यात आली आहे. बॉलवरती आपण पाहतो जीवन आणि मयूर ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. 11 बदलापूर संघाच्या वतीनं स्विच हिट, फटका चांगला पाहायला मिळतोय. मयूरच्या बॉट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि लगेचच आलेल्या प्रणामाचा परिचय दिलाय 4 धावांनी. आपण पाहतो यश ग्रुप संघाला विनंती, आपण कुठेही जाऊ नका. कदाचित या मॅच नंतर आपण लगेचच सेकंड राऊंड चा सामना देखील खेळू. व्हॉट अ शॉट, लॉंग लेगला आपण पाहतो हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूरच्या बॉट मधून आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. आपण पाहतोय सन्माननीय सुरेशजी धारवे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या वतीनं SSD ग्रुप चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धेचा निर्णायक दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर तुम्हाला या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. त्याच दरम्यान आमचे एक्स्ट्रा कव्हर बायडिश लॉंग ऑफ ला आपण पाहतो हा बॉल त्यांच्या मधोमध अडवण्यात आला, तोपर्यंत 2 धावा मिळतील. याच दरम्यान संघाची धावन संख्या फलकावरती टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज आमच्या समवेत ऑफिशियल अपडेटर रोनक तडवी हे जॉईन आहेत शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. त्यानंतर आमचे ऑफिशियल अपडेटर विजय पगारे असतील. कॅमेरामॅन आमचे नो डाऊट टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट मध्ये या सर्वांची मनोज आणि जिंकले त्यांचे दीपेश मात्रे या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू. तेजू आमच्या समवेत आहेत आणि आमचे डीजे बॉबी देखील आज एक वेगळ्या लय मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला चालू. गोलंदाज बॉल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. कदाचित स्पॉट कडे पाहत राहिले आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम ईस्टबटी 11 संघाला फलंदाज बाद. सुस्वागतम. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय समीर शेठ धारवे यांचे पिताश्री आमच्या सुरेश काका धारवे यांच्या ठिकाणी आगमन होतोय. सहर्ष मनपूर्वक स्वागत काका आपलं. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि आता पाचच्या दिशेने आपण लगेच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे 2 संघ खेळतात. एका बाजूला ईस्टबटी 11 तर दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 दिवागाव. 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आज बदलापूर नगरीमध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आम्हाला मिळेल शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये.
लास्ट सेकंडला फलंदाज जीवन. लाईन चांगली पाहायला मिळाली. अतिशय सुंदर टप्पा होता. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला चालू आहे संकेतचा. चांगला संकेत गोलंदाज आता सागर येतात. संकेतने चांगलं षटक हाताळलं. त्यामध्ये धावा आले 11 आणि आता पहिल्या बॉल मध्ये आपण पाहतो सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली आहे सेकंड ओव्हरची. मिड विकेटला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात. डाऊन द बॉल टिपली गेली असेल. आणखीन एक धक्का लागणार असताना आपण पाहतोय जीवनला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतात नेक्स्ट बॅट्समन अनिल खडके. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत बदलापूर या ठिकाणी मात्र सध्याच्या घडीला ते ड्युटीवरती जॉईंट असतात. परंतु आज सुट्टीचा दिवस. बदलापूर ग्रामीण असेल शहरी असेल यामध्ये नेहमीच आम्ही बदलापूरमध्ये मॅचेस पाहिलेत. पोलीस पूर्व पश्चिम ठाण्याच्या वतीनं आणि आज आपण पाहिलं तर इसवडी 11 संघाच्या वतीनं प्रतिनिधित्व करत असताना अनिल खडके सर मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत. दाबादा फलकावती गोलंदाज सागर बट्याभाई स्वागत होत आहे. त्यानंतर आमचे गोविंद कामत बाटची कडा बॉल स्टंपवरती आदळलाय. फलंदाज होईल बाद. ज्या पावलाने अनिल खडके सर आतमध्ये गेले त्याच पावलाने मात्र माघारी परतावा लागेल. कदाचित समजलं नाही या गोलंदाजाची लाईन आणि इथे फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. असताना तिथे त्याला मात्र त्याच्या बरोबर चौकार आला पट्टीच्या पाठमधून आणि आता सिंगल देखील पट्टीने एकवटली आहे. फलकामध्ये 16 सेकंडला फलंदाज आपण पाहतो रोहन. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील सागरचा आपण पाहणार आहोत. खेळण्याचा प्रयत्न पुरुष एकदा फसवा चेंडू हा देखील आला डॉट.
राहिला गोलंदाजाच्या नाबावरती आणि आता षटक क्रमांक 2 चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला. श्रेयस इलेव्हन दिवा गाव या संघाच्या गोलंदाजांनी अद्यापपर्यंत भेदक मारा केलाय. पहिल्या षटकात 11, या षटकामध्ये 5, 8.00च्या सरासरीने धाबा इसबटी इलेव्हन बदलापूर संघाच्या होता 16, तिथे मात्र गडी गमावल्यात. अद्यापपर्यंत 3 बाद 16 ही अवस्था पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. गोलंदाज मोहित येतात ते बॅटचे कडा पाठीमागे आपण पाहतो बंटी आणि आता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. परतावा लागेल धावबाच्या रूपाने आणखीन एक फलंदाजाला रोहनला मात्र माघारी. आणि आता टीम आपण पाहतो एसबडी इलेव्हन संघाला धक्का लागतोय तो एकंदरीत 4था धक्का. राऊंड विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला बंटीच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार चौकार. क्यू आणि या 4 धाब्याने संघाची धाबा संख्या 20 वरती पोहोचले. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. गोलंदाज मोहिलला तुम्ही पाहतायत राऊंड विकेटने. बंटीसाठी हा पुढचा बॉल. यामुळे स्टॅमिंग स्ट्रोक जरूर झालाय परंतु झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झेल ड्रॉप. चांगला फटका होता आणि या 2 धाबा किमान अगदी आपण पाहतो मिळतील. वाचवण्याचा प्रयत्न होता. 2 धाबा इथे मिळतील प्रतिस्पर्धी संघाला. आपण पाहतो बॅटिंग करते इसबडी इलेव्हन. 4 षटकांमध्ये किमान 35, 40, 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला या मॅच मध्ये फाईट करायची आहे. कारण सुरुवातीला टॉप ऑर्डर जणू काय ढासळली आहे. आणखीन एक वड शॉट. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. केबिन पीटरसनची आठवण करून देणारा फटका होता बंटीच्या बॅट मधून. धाबा मिळतात 4. षटक क्रमांक पण पाहिलं तर 3रा चालू आहे. बंटी चांगले बॅटिंग करतात. अद्यापपर्यंत बंटीच्या बॅट मधून 3 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 सिंगल आलेली आहे. म्हणजे नाबाद 15 वरती ते खेळतात. चांगले बॅटिंग होते. संघाची धाबा संख्या रफलकामध्ये 26-26. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन खेळा पाहायला मिळते. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एस इट इज अ बाईट बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. चला जो ऑफिशियल निर्णय अनफिल्ड देण्यात आला कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर आपण
3 दिवस ही स्पर्धा पहिली, चौथ्या दिवसामध्ये शेवटच्या अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा पाहतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम ग्राह्य धरला जाईल. ऑनफिल्ड अंपायर एस इट इज अ वाईड बॉल. अबांतर धावी टेंबळेल. कोणत्याही संघाच्या खेळाडूंवरती अन्याय होणार नाहीये, लक्षात असू द्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, कॉठ्यान बोल करण्याची संधी आहे आणि ते धक्का क्रमांक 5 लागत असताना फलंदाज मध्ये संघाची धाबसंख्या फलकामध्ये आपण पाहतो. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली धाबसंख्या अद्यापपर्यंत बनवण्याचा प्रयत्न तर इसवड 11 संघाचा, परंतु आता धाबा इथे होत नाही आहेत. संघर्ष करावा लागतो. बंटी 5 झाले आता मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा आणखी एक नेव बासमन बंटीच दाखल होतात. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये 27 धावा, 9.00च्या सरासरी करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना इसवड 11 संघाचा शेवटचा अंतिम षटक स्लॉगरचा आणि आता या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं आहे, परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज सौरभ. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क होऊ शकला नाही. हा चेंडू आलाय डॉट. श्रेयस शिलबन दिवा गाव या संघाला आपण पाहतोय. प्रथम टॉस जिंकल्यानंतर त्याने गोलंदाजी स्वीकारली. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याच्यावरती अंमलबजावणी चालू आहे. अद्यापपर्यंत आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी ते करतात. एकही चेंडू इथे मात्र संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही आणि डॉट बॉल. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि आता बॉल चाललाय. बाडिश लॉंग गॉन ला आलेला सौरभच्या बॅट मधून व्हाट अ शॉट. षटकार. षटकाराला बऱ्याच उशिराने आलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या इनिंग मधील हा पहिला षटकार होता सौरभच्या बॅट मधून. आता धाव फलकावरती आता 33. बॅटची कडा कदाचित मागे झाला बॉल आणि आता लॉंग स्टॉप एंडला येणारा दर्जेदार चौकार. षटकारानंतर आलेला हा 4 हा चौकार या मात्र पुनश्च एकदा दिलासाजनक ही धावसंख्या बनवत असताना कुठेतरी आपल्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. धाबा कशा का होईना परंतु येणं गरजेचं आहे. पाठीमागे कीपर बीट झाले, शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लॅग बीट झाले आणि सरळ बॉल चालला घरंगळत. लॉंग स्टॉप एंडला धाबा मिळते 4. गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये बॉलिंग टाकवरती सुशांत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते. इथे पाहावं लागेल, फलंदाज होईल धावबाद आणि सौरभला परतावा लागतंय. आणखीन एक धक्का. टीम इसबड 11 संघाला फलंदाज बाद.
37 धाबा फलकावत येत. आता शेवटचा अंतिम षटकातील अंतिम बॉल असेल. स्विच करण्याचा प्रयत्न कदाचित आपण पाहतो हा संपर्क होऊ शकला नाहीये आणि आता धाबा मिळतील 22च्या रूपानं. एक सिंगल षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या डाबाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या डाबामध्ये संघाची धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतो 38 रन्स टू बिन 38 माफ करा आणि 39 रन्स टू बिन फ्रॉम 24 बॉल्स. 24 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे 39 धाबा सेकंड इनिंग मध्ये. हे लक्षात असू द्या. श्रेयस 11 दिवा गाव या संघाला विजयासाठी. नेक्स्ट मॅच असेल चालू सामन्यातील विजेता संघ आणि पहिला सामना ज्या संघाने जिंकला यश ग्रुपने त्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल. अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या वतीनं क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांचा ब्रीज वाक्य आणि चांगली स्पर्धेचा थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमच्या ऑफिशियल जी सर्व टीम आहे सर्वांचं कौतुक आपण करू. त्यानंतर तमाम लाडके प्रेक्षक वर्ग हे देखील माझा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. SST ट्रॉफी 2024 ची स्पर्धा तुम्ही पाहत आहात आणि आजचा अंतिम दिवस निर्णायक दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ देखील मिळेल. जो मात्र कोणता संघ असेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव आयोजित SST ट्रॉफी 2024. चला 38 धाबा झालेले 39 ची गरज आहे. मॅच आपण पाहतो लगेच सामना चालू करतील आमच्या ऑफिशियल पंचांना विनंती आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असेल त्यांचं सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू. एकोणचाळीस धावांची गरज आहे आणि आता
39 धावांची गरज आहे. जाऊया माझ्या दिशेने पुढे एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दोन संघांमध्ये ताकदवर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं रोशन अंबवले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. पहिला बॉल लॉंग ऑनला आपण पाहतोय. कदाचित झेल घेण्याचा प्रयत्न जर केला असता अगोदर ऑलरेडी तर कुठेतरी 19-20 पाहायला मिळालं असतं. परंतु पहिला बॉल मध्ये लॉंग ऑनला एक सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज होता नितीन, आता मात्र सचिन त्याच्या साथीने आपण पाहतोय. इस्पट 11 आणि श्रेयस 11 दिबा गाव या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. ऑन साइडला पण पाहतो स्कोर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप मध्ये. शतक एका टप्पा अखेर बॉलला अडवतील तोपर्यंत 2 धावा येतात. 39 ची गरज आहे या मॅच मध्ये आणि सुरुवात अडखळत एकदा आपण पाहतो सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. सुरुवात जर तुमची चांगली असेल तर शेवट तुमचा चांगला होतो आणि आता सुरुवात चांगली पाहायला मिळते दोन्ही संघाची. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टिकोनातून एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरच्या स्विच हिट केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप कबार बाउंड्री लाईनला बेधून दुभागून बॉल चालला अलॉंग द कार्पेट. जणू काही जमिनीला आग लावत घासत पुसत चाटत बॉल सीमा पार चौका. धाबा इथून मात्र धाव फलकामध्ये आड होत आहेत. 39 धाबांचा पाठलाग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पाबप्लेचं षटक आहे रोशन अंबोळेचं. इथे लाईन चांगले पाहायला मिळते. हा चेंडू भरपूर प्रचंड ताकदीनिशी फेकला गेलेला होता. अगदी आपण पाहिलं तर वेगवान चेंडू होता. अष्टरक्षक देखील गॅदर करू शकले नाही आहेत, इतका वेग होता. गोलंदाज रोशन अंबोळे आपण पाहतो चेंडू डॉट आलाय. धाबा फलकावरती येतात त्यापर्यंत 6 राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज रोशन अंबोळे. यावेळेस नटराज टाळणे खेळण्याचा प्रयत्न होता. पुरुष एकदा आपण पाहिलं ना तर संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये हेच म्हणावं लागेल या फटक्यावरती. आणि आणखीन एक चेंडू डॉट आलाय. सलग 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 डॉट. शेवटचा अंतिम बॉल धाबा फलकावरती 6 आणि या सन्मान आमचे सागर कदम यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बेडशीलचे जावईयत. शेवटचा अंतिम बॉल फलकावरती आपण पाहतोय 6 धावा आहेत. स्टोबर पद्धतीचा बॉल आणि आता पंचांकडे किती स्ट्रॉंग अपील होती. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड. पहिला धक्का लागलाय तर बासमन इथे मात्र नितीन होतोय बाद. फलंदाज चला यश ग्रुप संघाचे कॅप्टन्स ला विनंती आहे की आपण रेडी राहायचं. यश ग्रुप आय थिंक सो प्रफुल्ल मोरे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे ते सचिव आहेत. पहिले षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला, 2 सिंगल, 2 डॉट, त्यानंतर विकेट. सर्व काही गोष्टी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. रोशन अंबोलेच्या त्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं रोशनने. चौकार आल्यानंतर जे 2 चेंडू डॉट फेकले ना ते अप्रतिम होते आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये त्याने विकेट संपादित केली, कॅरी केली नितीनची. आणि आता मैदानामध्ये दाखल झाला न्यू बॅट्समन सुनील.
गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये विनय. 39 ची गरज, 18 बॉल आता 33. पहिला बॉल दिशेपासून भरकट आहेत, पंच कदाचित आमच्याकडे बळतील. एस इट इज वाईड बॉल. पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात जमिनी समांतर करत असताना पंच, कारण इथे धाव मिळाली ती अबांतर, आणि अबांतर धाब्याने 7 वरती पोहोचलाय तो श्रेयस 11 दिबा गाव हा संघ. और पिच बॉल आपण पाहतो, त्याला खोदून काढला अक्षरशः. फुल्लर लेनचा बॉल होता. चांगली गोलंदाजी करतात विनय. या अगोदर पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मात्र आता नियंत्रण केलं गोलंदाजीमध्ये. थोडासा चेंजेस, थोडासा बदलाव पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये देखील होतोय. कदाचित आपण पाहिलं तर या गोष्टी होणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला मोमेंटम क्रिएट करायचं असेल ना या मॅचमध्ये, तर मात्र या गोष्टी होणं गरजेचं आहे. इथे लाईन चांगली आहे, मागे पाठीमागे यष्टिरक्षक बीट होतात आणि त्याला बॅकअप देखील मिळालं. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट. बाईकच्या रूपाने धाव आलेली आहे, पंच दर्शवतात. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो हे खेळाडू तैनात आहेत. शॉट पॉइंटला एक खेळाडू आहे, शॉट थर्ड मॅनला, शॉट फाईन लेगला, शॉट मिड ऑफला एक खेळाडू तैनात आहे. डीप मध्ये आपण पाहतो लॉंग ऑन तैनात आहे. लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या इथे एक खेळाडू आहे. ओव्हर पिच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चाललाय लॉंग ऑफला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा दर्जेदार मॅक्सिमम पॉवरफुल षटकार आपण पाहतोय. A1 क्वालिटीचा दर्जेदार खणखणीत षटकार. आता 24 धाबांची गरज आहे. स्ट्राईक एंडला सचिन. 15 बॉल 24 ची गरज. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला वड शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना त्या बॉल वरती लिहिलं असेल सी यू लेटर, पुन्हा भेटू. षटकार. कॅमेरामॅनला विनंती, या कलाकाराला कव्हर करा. पाहू शकाल तुम्ही कसं डान्स करतोय. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो या गोष्टी होणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये, क्रिकेट म्हटलं ना तर तुम्हाला सातत्याने एक आनंदाची पर्वणी असते. काही कलाकार असतात डीजेच्या माध्यमातून, काही संगीत ऐकण्यासाठी येतात, काही संघ खेळाडूंना पाहण्यासाठी, काही प्रेक्षक या ठिकाणी येतात. आणखीन सुपर संडे म्हटलं तर त्यामध्ये त्याचा आनंद इथे व्यक्त करणारे हे कलाकार तुम्ही पाहू शकाल तुमच्या मुख्य मंचासमोर. कदाचित काही यान इथे उतरलेले आहेत जमिनीवरती असंच म्हणावं लागेल. जसा भारताचा चंद्रयान आपण पहिला जो यान चंद्रावरती लँड झाला, तसेच यान हे पाहायला मिळतात बघा. कदाचित ही सर्व आमची छोटी मंडळी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चालला, तिथे झाली मिस फिल्डिंग आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे थांबवलंय. एक आलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 2 षटकार आल्यानंतर आता देखील आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल. धाबा फलकावत 22. 39 ची गरज आहे. ऑलरेडी धाबा कमी आहेत आणि त्या वाचवण्यासाठी प्रयत्न करते एसबीडी 11, परंतु प्रतिस्पर्धी संघ श्रेयस 11 दिवा गाव हा संघ मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो. त्यांना माहिती हा सामना मला जिंकायचा आहे. भरपूर दूरचा प्रवास आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर धाबा फलकावत 22 आणि विजयासाठी गरज आहे. येणारे 12 बॉल 17 धाबांची गरज आहे.
धाबा फलकावरती 23. 12 बॉल 16 ची गरज आहे. शेवटच्या अंतिम बॉल वरती एक धाव आली. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. गणेश. शेपट 2 षटकांचा खेळ बॅलन्स शेपट आणि आता 12 बॉल 16 ची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंगला फलंदाज सुनील. नॉन स्ट्रायकिंगला सचिन. पहिलाच बॉल इनसाइड आउट. वर शॉट. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार. धाबा मिळतील टीम श्रेय शिलबन संघाला 4. परत मैदानाच्या आतमध्ये कदाचित चला यश ग्रुप संघाचे कॅप्टन्सला विनंती आहे. मॅच भरपूर चांगल्या पाहायला मिळते. 2 संघांमध्ये श्रेयस इलेव्हनला महत्वाच्या क्षणी आलेला चौकार आपण पाहतो गणेशच्या विरोधात. लेफ्ट मोर द विकेटने पुढे एकदा आपण पाहतो. हा बॉल चला पाठीमागे. या सुद्धा धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना सुनीलला आपण पाहतो सलग लागोपाठचे 2 चौकार येतात. 12 बॉल 16 ची गरज असताना आपण पाहतो प्रति षटकामागे 8 ची सरासरी होती तेजस सांगतात आणि त्या 2 चेंडूवरती 8 धाबा बनवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे समीकरण किती सोपं झालंय, इझी झालंय. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 ची गरज आहे. चांगलं क्लायमेट तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं आज थंड वातावरण आहे. बॅड लाईट पावसाचं सावट आहे संपूर्ण स्पर्धेवरती. काल देखील बदलापूरमध्ये अवकाळी पाऊस पडला. सकाळच्या सत्रामध्ये किमान 15 ते 20 मिनिटं तो पाऊस होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्पर्धा या सुरळीत चालू झाल्या. आता कोणताही ऋतू इथं वेगळा सांगायची गरज नाही आहे कारण आपण 3 ऋतू सातत्याने ऐकत आलेलो आहोत. कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही काही विक्रम होऊ शकतो. अवकाळी पाऊस पडू शकतो. कदाचित आपण पाहिलं तर वेगवेगळे काही आपत्ती जरूर येतात कारण आता हे कलियुग आहे. आम्ही काल देखील सांगितलं की कलियुग आहे. कलियुगात काही होऊ शकतं आणि संघाची धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो अद्यापपर्यंत 32 7 ची गरज आहे. 8 बॉल 7. कंबा करावा लागेल. शेवटचे हे 2 चेंडू अत्यंत निर्णायक असतील या मॅच मध्ये. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. बॉल चालला लॉंग ऑफला. धाबा देऊन जाईल टीम श्रेयस इलेव्हन. दिवागाव संघाला 4. सचिनच्या बॅट मधून आलाय आणि मोक्याच्या क्षणी ही धोक्याची घंटा आहे ईस्टवडी 11 बदलापूर संघासाठी. धाबा मिळतात 4. सिक्स 36 धावा फलकामध्ये आहेत आणि आता केवळ 3 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू मी मगाशी सांगितले भरपूर निर्णायक होते. गडेचा हा बॉल चांगला आहे. कदाचित 2 चेंडू डॉट आले असते तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असते परंतु आता 6 बॉल आणि 3 ची गरज.
कव्हरच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी झाले बाद. दिवा गाव या संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम इस वडी 11.